असलेला मुसलमान नेता ठाकरे गटामध्ये आला। चंगेज मुलतानीची मातोश्रीवरती त्याचा पक्षप्रवेश झालाय। चंगेल मुलतानीच्या प्रवेशामुळे ठाकरेंवरती चौबाजूने टीका होतीये। 13 वर्षाच्या मुलीला बलात्काराकडे सोपवणाऱ्या चंगेज मुलतानी हा आता ठाकरे गटामध्ये आलेला आहे। 2012 साली गाजलेल्या एका प्रकरणामध्ये चंगेज मुलतानी याला आंबोली पोलिसांनी अटक केली होती। विशेष तपास पथकाच्या म्हणजेच एसआयटीच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की 13 वर्षांच्या अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला तिच्याच बलात्काराशी जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडण्यात आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती मोठा वादंग सुद्धा उठला होता आणि अखेर चंगेज मुलतानीचा मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला। जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात। ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे। त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्याने जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांनी ज्या प्रकारे हिरव्या रंगाची चादर ही स्वतःवरती ओढून जी घेतलेली आहे, त्यांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात। त्यांच्या उमेदवाराचा प्रचार हा बॉम्बस्फोटाचा आरोपी करतो, ज्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या आणि हिंदूंवरती ज्यांनी हल्ले केले होते असा रशीद मामू हा त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतो। अशा प्रकारच्या क्रिमिनल एलिमेंट्सला उद्धव ठाकरे आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहेत आणि त्यामुळे याच्यातून हेच या ठिकाणी हे समोर येतं किंवा याचंच प्रत्यय येतं की ही मामूंची टोळी ही मुंबई शहरामध्ये कार्यरत झालेली आहे। दरम्यान चंगेज मुलतानीवर कोणकोणते आरोप आहेत पाहत ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2012 अल्पवयीन बलात्कार पीडितेला बलात्काराशी लग्न करण्यास त्यानं भाग पाडलं। 2012 मध्ये स्वतः बलात्कार पीडितेवर आणि तिच्या कुटुंबावर दबाव सुद्धा टाकला। 2017 मध्ये बनावट ओबीसी जात प्रमाणपत्राचा आरोप करण्यात आला।